गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. नमस्कार मित्रांनो, तुमचं एन्व्हायरोमेंटल हेल्थ अँड सेफ्टी ट्री चॅनेलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, गणपती उत्सवात सुरक्षा पालन ही केवळ नियोजन करण्याची गोष्ट नाही, तर त्याची अंमलबजावणी किती महत्त्वाची आहे हे आपल्याला मागील वर्षीच्या घडामोडींमुळे लक्षात येईल. मागील काही वर्षांत गणपती उत्सवाच्या काळात झालेल्या अपघातांचे काही महत्त्वाची उदाहरणे आपण पाहूया. गणपती मिरवणुकीत विजेच्या शॉकने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सर्वांनाच आठवत असेल. याशिवाय शॉक लागल्याने 9 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला व तसेच नाशिकमध्ये गणपती आणण्यासाठी गेलेल्या भाविकांना कारने धडक दिल्यामुळे 5 ते 6 जण जखमी झाले. तसेच कृत्रिम हौदात पडून एका 5 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला, तर गणपती विसर्जनाच्या दरम्यान 30 जणांचे मृत्यू झाले. या घटनांवरून असे लक्षात येते की अपघातांचा धोका सतत आहे आणि आपल्याला त्यावर योग्य प्रकारे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. या अपघातांमुळे फक्त जीव गमावण्याचीच परिस्थिती निर्माण झालेली नाही, तर सर्वांच्या मनात चिंता आणि दडपण निर्माण झाले आहे. त्यामुळे यावर्षीच्या गणपती उत्सवाच्या सुरक्षेसाठी आपण कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे हे समजून घेऊया. त्यासाठी आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे अपघात आणि आणीबाणी घडू शकतात याची लिस्ट तयार करणे आवश्यक आहे, जसे की इलेक्ट्रिकल शॉक, आग लागणे, मंडप व स्टेज कोसळणे, रोड अपघात, इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किट, स्लिप अँड ट्रिप अपघात, ओव्हरक्राउडिंग, फूड पॉइझनिंग, भाजणे. आता आपण प्रत्येक हॅझार्ड आणि त्या संदर्भात कोणती खबरदारी घ्यावी हे पाहूया. इलेक्ट्रिकल शॉक. धोका: दोषपूर्ण वायरिंग आणि कनेक्शन्स, अप्रगत इन्सुलेशन, पाण्याचा संपर्क. क्रियायोजना: नियमित तपासणी. सर्व इलेक्ट्रिकल सेटअप्सची एक प्रमाणित इलेक्ट्रिशियनकडून तपासणी करा. प्रमाणित उपकरणे. सर्व इलेक्ट्रिकल उपकरणे आणि वायरिंगची सुरक्षा मानकांची पूर्तता केली आहे याची खात्री करा. पाण्याचे संरक्षण. इलेक्ट्रिकल वायरिंगसाठी वॉटरप्रूफ इन्सुलेशन आणि संरक्षणात्मक कव्हर वापरा. लोड व्यवस्थापन. इलेक्ट्रिकल सर्किट ओव्हरलोड करणे टाळा आणि आवश्यकता भासल्यास अनेक आउटलेट्सचा वापर करा. आपत्कालीन योजना. इलेक्ट्रिकल आपत्कालीन स्थितींसाठी योजना तयार करा आणि सर्किट ब्रेकर्सचा स्थान ठरवा. आग लागणे. धोका: जळणारे पदार्थ, उदा, सजावटीच्या वस्तू. उघड्या आगीचे स्रोत, उदा, मेणबत्त्या, धूप. इलेक्ट्रिकल दोष. क्रियायोजना: आग सुरक्षा उपकरणे, आग विझवणारे यंत्रे आणि आग रोखण्यासाठी ब्रिकेट्स सहज उपलब्ध स्थळी ठेवा. जळणारे पदार्थ. जळणारे पदार्थ उष्णतेच्या स्रोतांपासून आणि उघड्या आगीपासून दूर ठेवा. नियमित निरीक्षण. आगच्या संभाव्य उच्चजोखमीच्या क्षेत्रांचे निरीक्षण करण्यासाठी आग निगराणी कर्मचाऱ्यांची नेमणूक करा. मंडप व स्टेज कोसळणे. धोका: असुरक्षित रचना, योग्य तपासणीची कमतरता. क्रियायोजना: रचना तपासणी. मंडप आणि स्टेजच्या रचनांची एक प्रमाणित अभियंता किंवा तज्ज्ञकडून तपासणी करा. सुरक्षित बांधणी. पेटलेल्या, झुकलेल्या किंवा इतर असुरक्षित स्थिती असलेल्या मंडप आणि स्टेजवर योग्य दुरुस्ती करा. सतत निरीक्षण. प्रतिष्ठापनाच्या प्रक्रियेत व उत्सव दरम्यान सुरक्षिततेचे नियमित निरीक्षण करा. रोड अपघात. धोका: वाढलेली वाहतूक, पादचारी आणि वाहनांमधील परस्पर क्रिया. क्रियायोजना: वाहतूक नियंत्रण. वाहतूक व्यवस्थापन योजना लागू करा, ज्यात रस्त्यांवर ब्लॉक्स आणि वळणांचे मार्ग समाविष्ट असावे. संकेत चिन्हे. वाहने आणि पादचाऱ्यांना योग्य दिशेने मार्गदर्शन करण्यासाठी स्पष्ट संकेत चिन्हे वापरा. सुरक्षा कर्मचारी. वाहतूक व्यवस्थापित करण्यासाठी आणि सुरक्षित क्रॉसिंग सुनिश्चित करण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी नियुक्त करा. आपत्कालीन वाहने.
आपत्कालीन वाहने महोत्सवाच्या परिसरात अडथळाविना प्रवेश करू शकतील याची खात्री करा. इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किट, धोका, पाण्याचा संपर्क, दोषपूर्ण वायरिंग. क्रियायोजना. वॉटरप्रूफ उपकरणे. सर्व इलेक्ट्रिकल उपकरणे आणि वायरिंगसाठी वॉटरप्रूफ कव्हर वापरा. उत्थान. इलेक्ट्रिकल कनेक्शन आणि उपकरणे संभाव्य पाण्याच्या स्तरावरून उचलून ठेवा. तपासणी. सेटअपची नियमितपणे तपासणी करा आणि पाणी लागल्यास तात्काळ दुरुस्तीसाठी लक्ष ठेवा. स्लिप, ट्रिप आणि फॉल्स. धोका, ओले किंवा असमान पृष्ठभाग, केबल्स आणि सजावटीमुळे पाय अडकलणे. क्रियायोजना. पृष्ठभाग देखभाल. पृष्ठभाग स्वच्छ आणि ओलसरपणापासून मुक्त ठेवा. केबल व्यवस्थापन. केबल्स आणि वायर सुरक्षित करा आणि पाय अडकलणार नाहीत ह्याची काळजी घ्या. संकेतचिन्हे. ओले पृष्ठभाग किंवा असमान जमीन दर्शविणारी स्पष्ट संकेतचिन्हे वापरा. ओव्हरक्राउडिंग. धोका, हालचालीसाठी मर्यादित जागा, अपघातांची वाढलेली जोखीम. क्रियायोजना. अतिक्रमण नियंत्रणासाठी अडथळे आणि व्यवस्थापित प्रवेश निर्गम बिंदूंचा समावेश असलेल्या उपाययोजना लागू करा. क्षमता मर्यादा. प्रत्येक क्षेत्रात उपस्थित असलेल्या लोकांची संख्या मर्यादित करा आणि अंमलात आणा. तपासणी. भीड घनता तपासण्यासाठी आणि प्रवाह व्यवस्थापित करण्यासाठी कर्मचारी नियुक्त करा. फूड पॉइझनिंग. धोका, अयोग्य अन्न हाताळणी, संक्रमित अन्न. क्रियायोजना. विक्रेता मानक. अन्न विक्रेत्यांनी कडक स्वच्छता मानकांचे पालन केले पाहिजे. भाजणे. फटाके उडवताना. धोका, अनियंत्रित फटाके, फटाक्यांचे अवशेष. क्रियायोजना. फटाका सुरक्षा. फटाक्यांच्या प्रदर्शनासाठी फक्त परवानाधारक व्यावसायिकांचा वापर करा आणि सर्व सुरक्षा प्रोटोकॉलांचे पालन सुनिश्चित करा. सुरक्षितता क्षेत्रे. प्रेक्षकांसाठी सुरक्षितता क्षेत्रे स्थापित करा आणि फटाके उडवण्याच्या साइटसह साफ क्षेत्र सुनिश्चित करा. यावर्षी गणपती उत्सवाच्या तयारीत आपली काळजी आणि दक्षता आपल्याला आणि आपल्या प्रियजनांना सुरक्षित ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. आपल्या सजगतेमुळे उत्सवात आनंद आणि सुरक्षितता यांची यशस्वी सांगड घालता येईल. आणि हो, उत्सवाच्या मजेशीर क्षणांचा आनंद घ्या, पण सुरक्षिततेला प्राधान्य द्या. गणपती बाप्पा मोरया.